आई गो. बच्चा काय झालं? अशी पोट धरून का बसलीस? एनिथिंग रॉंग? सगळंच रॉंग आहे. अरे गॅरी पोट दुखतंय खूप माझं. अगं पण कशाने? म्हणजे अचानक दुखायला लागलं की काही खाण्यात आलं तुझ्या? खाण्यात आलं, खाऊ घातलं मला. नीट सांगशील का काय झालं ते? अरे गॅरी हे सगळं तुझ्या आईमुळे होतंय. काय? आईमुळे? आईने काय केलं आता? हो, त्या दिसतात साध्या पण त्या राधिकापेक्षाही पोचलेल्या आहेत. शनाया उगीच काहीतरी बोलू नकोस. मगाशी तूच फोन करून सांगितलंस ना की आई माझ्याशी खूप चांगल्या वागतायत म्हणून, आणि आता तूच बोलतेस. काय झालंय नक्की? अरे यार ते सगळं नाटक होतं. नाटक होतं? मग मग का सांगितलंस असं खोटं खोटं मला? फोन करून खोटं का बोललीस माझ्याशी? अरे नाटक मी नाही रे, नाटक त्यांनी केलंय सगळं. चांगलं वागण्याचं नाटक, मग आनंदाने ते बर्गर मागवण्याचं नाटक आणि त्या बर्गर मध्ये तिखट न टाकण्याचं नाटक. ओ आय सी. म्हणजे ती जे काही सगळं करत होती ते हो, ते सगळं खोटं होतं. तुझ्या आईने फसवलं यार मला. एकतर ते बर्गर मागवलं, इतकं खुश आहे वगैरे मी असं सगळं दाखवलं, आणि मग नंतर त्या बर्गर मध्ये स्वतःच भरपूर तिखट टाकलं माहिती आणि ते खाऊ घातलं मला. मला किती त्रास झाला तुला माहिती तरी आहे का? आय एम सो सॉरी बच्चा. तरीच मला वाटलं काहीतरी गडबड आहे. आई अशी अचानक कशी बदलली? गॅरी प्लीज तुझ्या आईला कटव यार इकडून. काय? अरे म्हणजे त्यांना परत पाठव नागपूरला, कारण त्या इथे राहिल्या ना आता मी इथे नाही राहू शकणार. अगं पण बच्चा. कोण काय यार आता? हे बघ गॅरी, तू एक लक्षात घे, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. एकतर तुझी आई राहते इकडे पण ऐकते सगळं त्या राधिकाचं. यू नो व्हॉट, मला असं वाटतंय तिला बहुतेक कळलंय की मी तिच्या लोणच्यांमध्ये एवढं सगळं तिखट कालवलं होतं, म्हणूनच तिनेच तुझ्या आईला सांगितलं असणार आहे की माझ्या बर्गर मध्ये असं सगळं तिखट कालव. चल काहीतरीच काय, मला नाही वाटत राधिका असं काही सांगू शकेल. अच्छा, आय मीन शक्यता आहे ती असं काहीतरी वागली असण्याची, पण तरी तिनेच केलंय सगळं आणि तुझी आई आहे ना मिळालेली आहे तिला. गॅरी तू प्लीज काहीतरी कर आणि त्यांना लवकरात लवकर घालव इथून, नाही तर मी घर सोडून जाईना. अगं तू काय लगेच निघालीस की काय? अरे खाली मिल्कशेक प्यायला चालले मी. नाही पण जाई नाही मी लवकर, जर का तू आईला काढलं नाहीस तर. ताई बघा, चटणी आहे, नागपुरी मसाला आहे ताई, एकदा बघून तर जा. काय हे नव्याने सुरू केलंय का? हो, आजच पहिलाच दिवस आहे स्टॉलचा. घ्या ना काहीतरी. हे लाडू आहेत, हा नागपुरी मसाला आहे, पापड आहेत, लोणची आहेत, चटणी आहेत, सगळं आहे. बघा ना तुम्ही. हा मसाला आमचा नागपुरी स्टाईलचा मसाला आहे. भाजीला घालता येईल ना, आणि मिसळ पण छान होते, एकदम टेस्टदार राहते. अच्छा, आणि हे पापड 50 लाख. जास्त घेतल्यावर काही कमी नाही करणार? हो देईन की. बरं, आणि हे लाडू कसे आहेत? लाडू हे 40 रुपयाला चांगले आहेत. ठीक चुरमुरे. आहे, एक लाडू द्या आणि 2 पाकिट याचे द्या पापडाचे. बरं, अजून काही हवे? नाही, किती झाले? 120 रुपये. हो चालेल, घे. नागपुरी मसाला. ती त्या गुरुनाथची मिसेस आहे ना ग ही? हो हो, तीच ती. नवऱ्याने घराबाहेर काढलं आणि आता असे काहीतरी उद्योग करून घर चालवते. ओके, बरं आहे. अरे राधिका इथे काय करते? हा नाही, हा मसाला भीक नागपुरी वगैरे मसाला मागायला आहे. लागली काय? हा, हो चांगला आहे, चांगला आहे. हो, सुट्टे घेत नाहीये, हे देते. पापड आहे, हे 50 रुपयाला आहे. 2 घेतले तर 40 रुपयाला दे. आता काय कमी करायचं यात? थोडे कमी करा. चटणी देईन 20 रुपयाला. चटणी हवी ना तुला ताई? हो, ती 20 विकतीये रुपयाला काहीतरी. हा, हे जर 2 घेतले तर कमी Up करून to देईन, tell this to 40 Gary. रुपयाला देईन. रोज असेल मी आता. हा जेनी बरोबर, प्रेझेंटेशन पाठवलंय त्यांनी. आता एक ईमेल करायला सांग त्यांना फक्त मला. गॅरी, गॅरी, हा मी करतो नंतर. काय काय एक सेकंड, एवढी दमलीस काय? आधी श्वास घे आणि मग सांग काय झालं. तुला माहितीये का राधिका काय करते ते? आता काय केलं हिने? म्हणजे तुला काहीच माहित नाही? काय सांग ना. आणि तुला बघायचं असेल ना ती काय करते तर खाली रस्त्यावर जा. रस्त्यावर म्हणजे? अरे हो, ती मसाले की काहीतरी विकत बसलीये खाली. काय? हो, इतकं एम्बॅरेसिंग होतं माहितीये ते. आणि नशीब तुझे बाबा इकडे नाहीयेत ते, नाहीतर त्यांना किती लाज वाटली असती. राधिका पण ना रोज काहीतरी नवीन तमाशा क्रिएट करते आजकाल. आय नो या, सिरियसली. बट गॅरी,
तू याचा जरा विचार करा. आय मीन ती अजूनही मिसेस सुभेदार आहे ना. कसं दिसतं यार ते. आय मीन तू एवढ्या मोठ्या फर्मचा सुप्रीम बॉस आहेस आता आणि ती काय मसाले विकणारी रस्त्यावरची बाई. सनाया तू आय मीन तुमचा डिवोर्स नाही ना झालाय अजून. आणि मीच काय लोक हेच बोलणार आहेत ना. गॅरी तुझं रेप्युटेशन फुल बकवास होतंय यार. या राधिकाच्या तर ना मी बघतोच तिला. राधिका तुझी वाट लागली आता. गॅरीच काय ते बघेल. बर ताई, गुलमोहर सोसायटीत राहता ना? हो. मी ओळखते तुम्हाला. मिसेस सुभेदार ना तुम्ही? कधीपासून स्टार्ट केलं हे? हे आजपासूनच ना. अरे वा, छान. काही लागलं तर नक्की घ्यायला मी. हो, उद्यापासून इथेच आहे की. येते मी. काय पाहिजे तुम्हाला? पापड आहेत, लोणची आहेत, नागपुरी मसाले आहेत, लाडू आहेत. घरी तुम्ही नाश्ता केला नसेल तर हा एक लाडू खा. स्टॉप दिस नॉनसेन्स. काय चालवलं हे सगळं? काय झालं? काय झालं? काय झालं? ते अशी रस्त्यात बसून सगळी अब्रू इज्जत धुळीला मिळवतेस तू. लाज नाही वाटत तुला? हा, हे सगळे लोक बघतायत तुझ्याकडे, हसतायत तुझ्याकडे बघून. कळत नाही? एक लक्षात ठेवा, तू अजूनही तुझ्या नावामागे सुभेदार लावतेस. सुभेदार. हे असलं सगळं करून तू माझ्या घराण्याची बदनामी करतेस. बदनामी? मला घरातनं बाहेर काढली आणि दुसऱ्या पुरीला घरात आणून ठेवली तेव्हा नाही झाली तुमची बदनामी? प्रज्ञा, मला वाद घालायचा नाहीये. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव आणि घरी निघ. चल जा घरी. घर? कुणाचं घर? कुठल्या घरी जाऊ मी? माझ्या घरात तर शनी आहे ना. कुठे जाऊ मी? मी फालतूपणा नाही करून राहिली. मी तर कष्ट करून राहिली. दुसऱ्याच्या नवऱ्याच्या घरात घुसून फुकटचं तर नाही खाऊन राहिली ना. राधिका गप्प बसा. लाज नाही वाटत तुला? नाही, नाही वाटत मला लाज. आणि तुम्ही जर हळू बोल. हे तुमचं ऑफिस नाही आणि हे तुमचं घरही नाही. मी इथे स्वतःच्या हाताने पदार्थ बनवून विकून राहिले, लोक ते घेऊन राहिले आणि यात मला कसलीही लाज वाटत नाही. जरा डिग्निफाईड काम नाही शोधता आला तुला? हा, डिग्निफाईड म्हणजे काय हो? सांगा ना. मला आवडेल तसलं काम करायला.